मूल एक चमत्कार. तुम्हाला कुठल्याही प्रकारे मातृत्व प्राप्त झालं असलं तरी ते अद्भुतच असतं. तिनं आशा सोडून दिली होती. आपल्या आयुष्यात बाळ येईल याबद्दल ती आतून अगदी निराश झाली होती. रात्रीनंतर दिवस येतो, उष्णतेने बर्फ वितळतो किंवा वर उंच फेकलेली वस्तू आपल्याकडे परत येते, यावर कोणी अविश्वास दाखवू शकत नाही. या घटनांची प्रत्येकालाच खात्री असते. तिच्या आयुष्यात बाळ येणार नाही याबद्दलची तिची खात्री अशा प्रकारची नव्हती. रात्रीनंतर दिवस येतो यावर तुम्ही अविश्वास दाखवत नाही, तितकी तीव्रता बाळ येणार नाही या विचाराची नव्हती. पण तरी ते होईलच ही शक्यता तिच्यापासून दूर पळत होती. ताराचा विश्वास आता क्षीण होत चालला होता. कधी कधी तिला आशा वाटायची, तर कधी कधी अविश्वास. बहुतेक वेळा स्वतःला आई होण्याचे सुख मिळेल किंवा नाही या विचारांनी ती वेढलेली असायची. अशा वेळी तिची आई जिल तिची समजूत काढायची. तारा, कधीतरी हे होईल ग, मी तुला खात्रीने सांगते. आणि जेव्हा ते होईल तेव्हा तूच मागे वळून आताच्या मनस्थितीकडे पाहशील आणि तुला वाटेल, बरंच झालं मी वाट बघितली ते. पण ताराच्या डोक्यात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा जणू घणाघाती घाव घालत होता. केव्हा केव्हा केव्हा. शेजारच्या खोलीत ठेवलेला रेडिओ सतत वाजत असलेला ऐकू येत राहतो. त्याप्रमाणे आपण आई केव्हा होणार की नाही हे प्रश्न सतत तिला ऐकू येत होते. मूल वाढवताना तुम्हाला श्रद्धा, धैर्य आणि खूप सारं प्रेम लागतं. त्यावेळी डोळे मिटून तुम्ही अज्ञानात झेप घेत असता आणि खाली जमिनीवर उडी मारत असता. अशी उडी मारताना जी अनिश्चितता असते तीच अनिश्चितता मूल वाढवताना असते. पण जेव्हा मूल दत्तक घेता तेव्हा तुम्हाला किती खोलवर उडी मारायची आहे हे माहीत नसतं. त्यासाठी मग तुम्हाला खूप धीर धरावा लागतो. पोटचं मूल कधी हातात येणार याची तारीख कॅलेंडरवर निश्चित असते. त्यामुळे तुम्हाला किती वाट पाहायची आहे हे माहीत असतं. दत्तक मुलाच्या बाबतीत तसं होत नाही. सगळीच अनिश्चितता. कॅलेंडरवरच्या कुठल्या तारखेभोवती गोल करून ठेवायचा हे माहीत नसतं. कुठलेच बेत आखता येत नाहीत, स्वप्न बघता येत नाहीत. ही अवस्था फार क्लेशदायक असते. कॅलेंडरवरची पानं उलटत आहेत आणि तुम्हाला कुठल्याच तारखेवर शिक्का मारता येत नाही. अशी त्रिशंकू अवस्था तारा अनुभवत होती. या अनिश्चिततेतही तारा आणि रॉब यांचं बेत आखणं सुरूच होतं. त्यांनी बाळाची खोली सजवली, पाळणा आणला, पुस्तकं, ब्लँकेट, प्राण्यांची खेळणी या गोष्टीही आणल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं घर बाळाच्या हसण्या खिदळण्याने भरलेलं असेल असं स्वप्न त्या दोघांनी बघितलं. कुठलीच अनिश्चितता त्यांना नाउमेद करू शकली नाही. आपल्या जगात बाळाबरोबर त्याच्याशी निगडीत उत्सव समारंभ होतील. इतर कुटुंबियांबरोबर आपणही आपल्या अपत्याचा तो बरोबर असण्याचा आनंद लुटू याची ते वाट पाहत होते. पुढच्या नाताळमध्ये ही भेट मिळेल. यापुढचा वसंत ऋतू किंवा एखाद्या वर्षानंतर तर नक्कीच एक चिमुकला जीव आपला होईल असा विचार करून दोघंही एकमेकांना सोबत करत होते. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची वाट पाहत असता तेव्हा तुम्हाला मिनिटंही दिवसासारखी वाटतात. त्यांच्याही आयुष्यातला प्रतीक्षेचा काळ संथ गतीने संपत होता. सगळे ऋतू एकामागून एक आले आणि गेले. परत उन्हाळा आला, पण बाळ काही आलं नाही. त्यांच्या आजूबाजूला सगळीकडे त्यांना बाळं दिसत होती. समुद्र किनारी फिरायला गेलं की लहान मुलांचा चिवचिवाट चालू असे, पण त्यांच्या घरात अजूनही शांतताच होती. उन्हाळा आला आणि तारा आणखी निराश झाली. होईल ग तारा आपल्या मनासारखं, जिल तिची समजूत घालतच होती. पण दिवसेंदिवस या गोष्टीवर विश्वास ठेवणं ताराला अधिकाधिक कठीण जात होतं. आणि अशातच एके दिवशी फोन आला. त्यापाठोपाठ एका चिमुकल्या मुलाचा फोटोही आला. या सोनेरी घटनेनं निराशेचं मळभ दूर झालं. सगळेजण आनंदून गेले. त्यांनी देवाचे आभार मानले. पण तरीही कॅलेंडरवर तारीख निश्चित होत नव्हती.
बाळ 2, 4, 6, 8 किती महिन्यानंतर येऊ शकतं, पण अनिश्चितच होतं. फोटोतलं ते बाळ मात्र आता तिचं झालं होतं. तो तिचा मुलगा होता. असं असलं तरी जर तरचे प्रश्न मनात काहूर माजवत होते. आता परत काही गडबड झाली तर, तो आलाच नाही तर, त्याच्यावर एवढा जीव जडल्यानंतर, त्याचे ओठ, डोळे, त्याचं मऊसूत जावळं या सगळ्यांची ओळख पटल्यानंतर ते आपल्याला दुरावलं तर. तसं झालं नाही. चेस हेनरी मॅथ्यू नावाचं 8 महिन्याचं गोंडस बाळ लोगान विमानतळावर तिच्या हातात आलं. त्याच्यावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव झाला. तिच्यापासून निम्म जग दूर असलेल्या एका स्त्रीनं त्याला जन्म दिला होता. ते तिच्या प्रेमातून जन्माला आलं होतं. त्याचा सांभाळ करणारी दुसरी स्त्री तिच्या पोटच्या मुलाइतकीच माया करत होती. तिनेच त्याला अमेरिकेत तारा आणि रॉबकडे आणलं. त्या दोघांचा तर त्याला भेटण्या अगोदरच त्याच्यावर जीव जडला होता. आता प्रतीक्षेचा काळ किती लांबला याची जाणीव जणू पुसली गेली होती. अज्ञानात उडी घेऊन तुम्ही जेव्हा मौशार जमिनीवर अलगद पाय ठेवता, तेव्हा तुम्ही अनुभवलेली अनिश्चिततेची भीती विसरून जाता. हातात आलेल्या गोंडस बाळाची सुखद जाणीव फक्त तुमच्याबरोबर राहते. ताराच्या आईने तिला हे सांगितलं होतं. पण मुलं त्यांच्या आईवर कधीच विश्वास ठेवत नाहीत. अगदी ती मुलं मोठी माणसं झाली तरीही. आपली आई यातून गेलेली आहे, तिनेही असेच अश्रू झाले आहेत हे माहीत असूनही मुलं त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. जिलनी ताराला दिलेलं आश्वासन फक्त श्रद्धेवर आधारित नव्हतं. रात्रीनंतर दिवस येतो, उष्णतेने बर्फ वितळतो, हे जसं खरं असतं तसंच कधी ना कधी मनाला देखील ऊब मिळते. आनंदाच्या क्षणांनी उदासीनता दूर होतेच. खूप वर्षापूर्वी जेव्हा जील अशीच बाळाच्या आगमनासाठी अधीर झाली होती, तेव्हा तिच्याही डोक्यात तीच आंदोलनं चालू असायची. स्वतःचं मूल खेळवण्याआधी तिने दुसऱ्या मुलांना खेळवलं होतं. आणि एके दिवशी जीलच्या हाती समाजसेविकेने 3 दिवसांची तारा दिली. तो फेब्रुवारीतला दिवस होता. 32 वर्षापूर्वी हेच नाट्य तिच्या घरात जीलनं अनुभवलं होतं. तोच अनुभव 32 वर्षानंतर ऑक्टोबर महिन्यात तारा घेत होती. इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती. इतक्या वर्षानंतर ताराच्या मनात अगदी तशीच माया दाटून आली होती. त्यावेळी मी ताराला नाहूमाखू घालताना, अंगाई गीत म्हणून तिला पाण्यात झोपवताना, तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना बघितलं होता. आता मी ताराला हे सगळं तसंच करताना बघत होते. 32 वर्षांनी चेसचं जसं तसंच कोडकौतुक करणारी तारा बघताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. स्त्री बाळाला जन्म देऊन आई होते, मात्र काही वेळा आई होणं इतकं सहज साध्य नसतं. त्यासाठी खूप काही द्यावं लागतं. त्यासाठी तिला डोळे घट्ट मिटून पर्वताच्या टोकावर उभं राहून खोल दरीत उडी मारण्याचं धाडस करावं लागतं. अशा वेळी आधार असतो तो तिच्या आईवरच्या विश्वासाचा. तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल, जील म्हणाली होती. आणि चमत्कार झाला. जन्माला येणारं प्रत्येक मूल हा एक चमत्कारच असतो.